नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आज फाक पंचमी. आजपासून सुरू होणार कोकणातील शिमगोत्सव. माझी वसुंधरा अभियानमध्ये खेड तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतीला राज्यात तृतीय क्रमांक. खेड शहर मराठा समाजाच्या वतीने मराठा बाणा कार्यक्रम संपन्न. श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड व डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे खेडमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न. आणि उद्योजक रोहन विचारे यांना मानाचा समाजभूषण पुरस्कार प्रदान. आता पाहूया सविस्तर वृत्त. कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज फाल्गुन शुक्ल पंचमी म्हणजेच फाक पंचमी. आजच्या दिवशी रानातून शेवर आणून गावदेवीच्या देवळात देवीची फाक बोलून ती शेवर वाजत गाजत नेऊन तिची पूजा करून पहिली होळी पेटवली जाते आणि शिमगोत्सवाला सुरुवात होते. आजपासून पुढील 9 दिवस घरोघरी लाकडे मागून होळी पेटवली जाते. यामध्ये लहान थोर मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. माझी वसुंधरा अभियानांतर्गत खेड तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देवघर ग्रामपंचायतीला सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रुपये 50 लाखांचं बक्षीस प्रदान करण्यात आलंय. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे गावामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. खेड शहर मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठा बाणा या कार्यक्रमाला मराठा भवन येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि परंपरेचा गौरव करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांनी सौभाग्यवती अनिता कदम यांच्यासह उपस्थिती लावली. त्यांच्या आगमनावेळी खेड शहर मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन यथोचित स्वागत आणि सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मराठा समाजाच्या इतिहास, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचा जागर करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समाज एकत्र येऊन सामाजिक ऐक्य व प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड व डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने खेड भरणे रोड येथील पाटीदार भवन राधाकृष्ण मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा लाभ खेडवासियांनी मोठ्या संख्येने घेतला. खेड शहर मराठा समाज आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात कैलासवासी लीलाबाई गंगाराम कदम रंगमंचावर खेड मराठा भवन येथे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्योजक रोहन विचारे यांना समाजभूषण हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी विद्याधन सोसायटी येथे श्री सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सोसायटी पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी खेडचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, गुरुवर्य चिकणे गुरुजी, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सासणे मॅडम, हुलगे सर, कल्पेश बेंडकळे, जंगम आणि विविध मान्यवर उपस्थित होते. या समयी नगराध्यक्ष यांनी सर्वांनी केलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले. खेड शहर मराठा समाजाच्या वतीने महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन संस्थेचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. शीख बांधवांचे 9वे गुरु श्री गुरु तेज बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त
श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे आयोजित हिंद दी चादर या कार्यक्रमाला प्रशालेच्या शिक्षिका तथा विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर उपस्थित होत्या. श्री गुरु तेज बहादूर हे शीख धर्माचे 9वे गुरु होते. त्यांना हिंद की चादर म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेज बहादूर यांनी शीख धर्मात प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केला. त्यांचं प्रवचन आणि भजन यांचा गुरु ग्रंथ साहिब यामध्ये देखील समावेश आहे. श्री गुरु तेज बहादूर यांनी 17व्या शतकामध्ये तत्कालीन शासनकर्त्यांचा अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून धर्म स्वातंत्र्य आणि मानवी हक्कासाठी बलिदान देऊन भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचं रक्षण केलं. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शीख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक मजबूत झाली. मुघल सम्राटांच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी 9वे गुरु तेग बहादूर यांच्या पवित्र शरीरास आपला तांडा आणि घर जाळून अग्नी दिला. या बाबीस भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. श्री तेगजी गुरु बहादूर यांचे सन 2026 हे 350वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहीत व्हावा, तसेच त्यांनी केलेला प्रचार आणि दिलेलं बलिदान हे स्मरण होण्याकरिता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रशालेतील सर उत्तम कांबळे, गोविंद राठोड, सत्यवान धोत्रे, किशोर धुत्रे, जंगम मॅडम, पाटील मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.